आम्ही चाललोय एक्सपोला आणि ना आज आहे ना हर्षद सुद्धा एक्सपो बघणार आहे. हर्षद कुठे गेला? कॅल्क्युलेशन करतो. तर इथे ना कॅमेरी पण आहे, ही पण ब्लॅक कलर मध्ये पाहिजे असते यार. हा तुला आंघोळीचं जीवार आलं ना ते ड्रोन असं उडत दू वरती, त्यात पाणी टाक. रोबोटिक काम भारी आहे. म्हणजे तुला जर जीवार आलं तर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आज आम्ही चाललोय एक्सपोला आणि आज आमच्या सोबत आरोही दीदी नाही येते, मम्मी नाही येते. आम्ही चाललोय अमोल दादा, मी आणि दादा. आणि आज आम्ही थार रॉक्स घेऊन जाणार आहे. काही जाता आलोय आम्ही खाली. दादाने त्यांनी मस्त थार पण काढून ठेवलेली आहे. बघा ना थार काय चमकते. तिला पुसलेला नाहीये, तिच्यावर धूळ आहे हे बघा, तरी चमकते. आणि तुम्ही म्हणशाल माझ्या आवाजाला काय झालेलं आहे. मला आहे ना सर्दी खोकला आलेला आहे, तरी पण मी एक्सपो बघायला चाललेलो आहे. कारण की अशा आहे ना गोष्टी एक्सप्लोर करायला शिकायला खूप भारी वाटतं. आणि ना आज आहे ना हर्षद सुद्धा एक्सपो बघणार आहे. हर्षद कुठे गेला? इकडं किती एक्साइटेड एक्सपो साठी? खूप खूप एक्साइटेड आहे. खरं ते नाही, इथं आल्यावर आपल्याला सगळं शिकायला भेटतं की कसं कसं काय बनतं आणि फ्युचरमध्ये कामं पण येतं. फ्युचरमध्ये काम यायच्या पहिले त्याला सर्दी किती झाली बघितली का? तरी पण आमच्यासोबत आला. मला यायचंच आहे म्हणे. आमच्यासोबत आशिष आहे, निशी आहे, अमोल आहे आणि मी आणि हर्षद आहे. आता आपण पहिले थॉट काय करतो माहिती का? पार्किंगमध्ये आल्यावर कॅल्क्युलेशन करतो. इथं एवढ्या गाड्या आहे, गुणिले 50 रुपये किती पैसे बनते ते इम्पॉर्टंट आहे. आणि एक्सपोमध्ये ना आम्हाला टार्झनची गाडी दिसलेली आहे. तिचा कलर ॲक्च्युली टार्झनच्या गाडीसारखा आहे. बघितलेला आहे टार्झन मूवी? मग पूर्ण ती कलर तसा आहे तिचा. आता गाड्या बघा किती, अरे बाप रे बाप. टोटल किती गाड्या असेल या? 3 ते 4 हजार गाड्या आहे. फक्त हीच पार्किंग नाही आहे, फ्रंटला पण पार्किंग भरलेली आहे, इथं पण पार्किंग भरलेली आहे. म्हणता इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणता? नाही, असं वेगळं वेगळं शिकायला भेटतं ट्रिप मध्ये. असं म्हणता का? वेगळं वेगळं शिकायला. क्षेत्रभेट क्षेत्रभेट, ओके क्षेत्रभेट आहे. 2026 ला म्हणजे आता पण आहे आणि 2029 ला पण आहे. म्हणजे जे अजून जन्मले नाही ना आणि जे माझं फ्युचरमध्ये लेट ब्लॉग बघणार आहे ना, ते 2029 ला येऊ शकतात. तर आता ना आम्ही या ठिकाणी हुकलेलो आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे. या ठिकाणी हुकलो होतो, आता आम्हाला परत मेन गेट वरती जायचं आहे. मेन गेटला दुसरीकडेच आहे. मी ना एंट्री पास घेतलेले आहे. महानी नावाचे स्पेलिंग चुकीचे टाकलेले आहे. यस. आणि मला आहे ना फ्री आहे, कारण की मी 15 वर्षाच्या खाली आहे ना. 15 वर्षाचे जे पण वरती आहे ना त्यांनाच एंट्री पास आहे. का कुठून सुरुवात करावं तेच कळत नाहीये. या साईडने सुरुवात करू. चलो हर्षद. हा त्या गाडीत घ्यायचं का बसून? नाही तर पण नको, पै पै फिरू. चलो खाणे पिणे का मामला आहे. आणि इथे ना टोयोटाची लँड क्रुझर पण आहे. कलर नाही आवडला, नाही तर घरी घेऊन गेलो असतो. तिला ब्लॅक कलरची पाहिजे असते. नाही ना, ती वेल फायर आहे. तीच ना ती रेगिस्तान मध्ये चालते. ही रेगिस्तान मध्ये चालती. दुबईच्या हा का, काय माहिती. इकडे अर्धी खोललेली आहे हाय क्रॉस. हे बघ आशिष, इकडे ना ती नो हाय क्रॉस अशी अर्धी कापलेली डायरेक्ट. अर्धी कट केली. 7 सीटर. आणि कॉइन सीट बघितली, अर्धी कट केलेली कोणत्या तरी एक्सपोला. पण ही नव्हती ती. हीच असेल, रील्सला आली असेल तुला. ही नव्हती, BMW होती ती. अशी सेम अर्धी कट केलेली. चला दुसऱ्या गाड्या बघू. इथे ना कॅमेरी पण आहे, ही पण ब्लॅक कलर मध्ये पाहिजे असते यार. हे एक्झॅक्टली आता लगेच घरी नेली असते. फवारणीचा ड्रोन आहे. किती मोठं आहे पण ते. हा तुला आंघोळीचं जीवार आलं ना ते ड्रोन असं उडत दू वरती, त्यात पाणी टाकत जाऊन तुला आंघोळ घालत जाऊ. भारी आयडिया. काश्मीरमध्ये आल्यासारखं फील होतंय. हा म्हणून तुला इथं घेऊन आलो तुम्ही. काश्मीरचे पैसे वाचले, आता इथंच काश्मीरचा आनंद घेऊन टाक. हर्षद थांबतो ना. हर्षदला घरात मध्ये कोंडून घेतलेलं आहे. हर्षद कसं वाटतंय मध्ये? आवाज नाही जात. भारी वाटलं का? लॉक करून घेतलं होतं. आधी ना आम्ही एच मध्ये आलतो ना, एच आहे ना सगळ्यात लास्ट आहे. आता आम्हाला कळलं, आता आम्ही चाललोय ए मध्ये. बनवलेलं आहे मिनी व्हर्जन. कसं काय बनवलेलं आहे? कशाची बॉडी आहे? ओके, ड्रोन वगैरे पण आहे. आलोय आम्ही हॉल ए मध्ये. इथे ना सगळं बिझनेस रिलेटेड आहे आणि माझा आवाज खरखर येत असेल कारण की माझं घसा बसलेला आहे.
आता हा जॉब लावलेला आहे. जॉब म्हणजे काय? जॉब म्हणजे ते प्रोडक्ट असतात त्याच्यावर काम होत असतं. अच्छा, हे का जॉब? मोल्ड रोबोटिक काम भारी आहे. म्हणजे तुला जर जीवावर आलं तर तो खाऊ पण घालेल, पटके पण देईल शाळेत जर जीवावर आल्यावर. हा का? फिटिंग करेल का? कोण? अच्छा, फिडिंग म्हणताय का? फिडिंग शाळेचा अभ्यास. शाळेचा शाळेचा अभ्यास अभ्यास पण करेल ते. तो पण करायला जीवावर येतो का तुला? पद्धतीचं कलेक्शन होत चाललेलं आहे. एक कार्ड, एक ब्राउचर आणि सेकंड चॉकलेट. चॉकलेट ठेवलेलं मस्त चॉकलेट गोळा. आणि हे ना आता आहे ना हायड्रोलिक प्लेस आहे. आम्ही तिथं छोटं रोबोटिक काम बघितलं. हे बघा इथं मोठं आहे आणि इथं ते वर्क करून दाखवतोय. ते ना काचेत बंद होतं, इथं डायरेक्ट रोबोटिक ऍप्लिकेशन. हे जे CNC मशीन आहे त्याला आपण रोबोटिक टाईप केलेलं आहे. डेल्टाचं हे स्क्रीन आणि त्याला म्हणजे हे जे आहे ना जर मॅनपॉवर एकाने हँडल करू शकते. रोबोटिक केल्यामुळे आहे ना एक ऑपरेटर 4 मशीन हँडल करू शकतो. याच्यामध्ये हा मॉडिफाय केलेला आहे, बाकी काही नाही. आम्ही हॉल नंबर D मध्ये आलेलो आहे. चला. कार्टून नाही राहत का? आपण बघायचं ते बियरचं बियर असतं काय घोंगू असता आणि एक ते लाकूडच कापतं फक्त. हीच मशीन राहते त्याच्यात. आहे ना कन्वेअर बेल्ट आहे. आणि इथं आहे ना फायरबॉल आहे. जर कुठे आग लागली ना तर हा बॉल जेव्हा मग ती ना आग आहे ना विझती. चंद्रयान बनवलेलं आहे रॉकेट. बोट आहे. जेव्हा पण पाण्यात कोणी डुबतंय किती पण खाली तर ही बोट आहे ना खाली जाती आणि त्याला बस खाली नाही जात ती बोट. मग वरती असं कोणी दिसलं तर तिथपर्यंत पोहोचू शकते. खाली डीप नाही जात. वरच्या वर स्मार्ट टॅग आहे. हे बघा इथे सोलर पॅनल लावलेले. फुकटचे चॉकलेट पण किती झाले. चॉकलेटने खिसा भरलेला आहे. अजून घेऊ. मला माहिती आहे हा ब्लॉग खूप लेट होतोय. तर हा ब्लॉग लेट झाल्यामुळे ना मी ना तुम्हाला सॉरी बोलतो. आणि आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.